इंस्टाग्रामची लव्ह स्टोरी चोपड्यात संबंधातून विवाहितेच्या डोक्यात गोळी घालून स्वतःवर झाडली गोळी। विवाहित स्त्रीचे इंस्टाग्राम वरून ओळख झाल्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि या प्रेमाचा करुणात झाला। इंस्टाग्राम वर झालेली ओळख ही जीवनाचे अंत करणारे ओळख ठरेल असा कोणी विचार केला नव्हता। सदर घटनेनंतर या ठिकाणी पोलीस दाखल। चोपडा तालुक्यातील अक्कुलखेडा येथील 40 वर्षे विवाहितेला शिरपूर तालुक्यातील युवकाने तिच्या घरात घुसून तिच्या डोक्यावर गावठी कट्ट्याने गोळी झाडून स्वतःवर मारून आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी घटना दिसून येत आहे। चोपडा तालुक्यातील अक्कलखेडा या गावी 40 वर्षीय महिला पती व 2 मुलांसोबत राहत होती। आज सकाळी 10-10:30 वाजेच्या सुमारास विवाहितेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर दरवाजा उघडला असता घरात रक्ताने भरलेले दोघेजण मयत अवस्थेत आढळून आले। घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व इतर अधिकारी फॉरेन्सिक व्हॅनसह दाखल झाले। दोघं मयतांच्या डोक्याला गावठी कट्ट्याने गोळी लागलेले असल्याने दोघांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, सदर घटना पाहता शिरपूर तालुक्यातील युवक देवा धनगर यांनी विवाहित महिला हिच्या डोक्यात गोळी घालून स्वतःवर गोळी मारून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे। सदर त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्याचेही समजतं। संपूर्ण तपास झाल्यानंतरच संपूर्ण खरं माहिती मिळू शकेल असे स्थानिक पोलीस प्रशासनाने सांगितले। यावेळी पोलीस विभागातील पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांची घेतलेली मुलाखत। आज सकाळी साधारण 10:30 ते 11 वाजताच्या सुमाराला जगदीश पाटील अक्कलखेडा त्यांच्या घरामध्ये त्यांची जी पत्नी आहे अनिता, तिच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत आणि तिच्यासोबत जे घरामध्ये एक व्यक्ती आहे भीमा धनगर नावाचा, शिरपूरला राहतो अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। तर त्या व्यक्तीच्या पण त्याने पण असं डोक्याला गोळ्या मारून आत्महत्या केली असं प्रथमदर्शनी दिसत आहे। अजून काही नक्की तपासांती काय निष्पन्न होईल सांगता येत नाही, पण त्यांच्या पण डोक्यात गोळी लागलेली आहे। सर, त्यांचं काय प्रेमसंबंधावरून ही घटना घडलेली आहे असं वाटतंय का? एकंदरीत तो संशय आहे। प्रेमसंबंध दोघांचे होते, एकमेकाच्या संपर्कात ते इंस्टाग्रामवरून आले असं जरा प्राथमिक तपासात दिसून येतं। सर, आणि ही जी घटना कशी उघडीस आली? ज्यावेळी त्या अनिताची एक लहान मुलगी आहे, शाळेतून आली, दरवाजा बंद होता, तिनं हात घालून दरवाजा उघडला तर तिला ती आई आणि तो व्यक्ती तिथं समोर रक्ताच्या थरोड्यात पडलेला दिसला।